तुमचं बाळ 1 तास ब्रेस्ट फीडिंग घेतंय. तुम्ही कन्फ्यूज आहे. तुम्हाला बॅक पेन होत आहे. ऍक्च्युअली कळत नाहीये 1 तास पिल्यावर पण हे बाळ जागं का राहतंय? झोपत का नाहीये? शांत का बसत नाही? इरिटेटेड का होत नाही? हा पर्टिक्युलर व्हिडिओ तुमच्यासाठी. मी श्रेया शाह, मी चाइल्ड बर्थ एज्युकेटर आणि लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणून गेली 18 वर्ष काम करते. आणि आईच्या मनातले प्रश्न ओळखून त्याच्यावरती व्हिडिओ करणं ह्या पर्पजनी हा पर्टिक्युलर युट्यूब चॅनल सुरू झाला. सो जर तुम्ही नवीन आई असाल किंवा गरोदर असाल आणि तुम्हाला प्रश्न पडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, परवा युएसहून माझं एका मुलीबरोबर कन्सल्टेशन होतं आणि त्या मुलीने फोनवरती मला सांगितलं की माझं 3 दिवसाचं बाळ आहे. मी बाळाला 1 तास बसून ब्रेस्ट फीड करतेय, तरीही गेले 3 दिवस माझं बाळ अखंड रडतंय. माझं बाळ बिलकुल झोपत नाहीये आणि माझं बाळ ढेकरच देत नाही. आणि मग ती आई मला बोलली की मला पाठदुखी होती आणि लिटरली मला असं वाटतंय की माझा मिल्क सप्लायच कमी. आणि त्यांना वरून कोणीतरी सांगितलं होतं की बाळाला 3 ते 5 ml फक्त दूध लागतं. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही जगात कोणत्याही कोपऱ्यात राहत असला ना तरी तुम्हाला तुमचं नॉलेज बरोबर असणं खूप जास्त महत्वाचं. तुम्ही दुसऱ्याच्या भरोशावर, गुगलच्या भरोशावर, इंस्टाग्रामच्या भरोशावर नाही राहू शकत. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला बाळाला दूध पाजताना ड्युरेशन लक्षात ठेवलंच पाहिजे. बाळाला दूध पाजायची जी वेळ असते ती कोणत्या गोष्टींवरती डिपेंड करते. एक तर तुमच्या बाळाच्या ह्या मसलची ताकद किती आहे. जर तुमच्या बाळाच्या ह्या मसलची ताकद खूपच चांगली असेल तर तुमचं बाळ 5 ते 10 मिनिटात पण दूध पिऊन संपू शकतं. जर तुमच्या बाळाची इथली ताकद खूपच कमी असेल तर 20 मिनिटं ते 30 मिनिटं लागू शकतात. 30 मिनिटाच्या पलीकडे बाळाला ब्रेस्ट फीड करायला बसायचं नाही. दुसरं कारण, जर तुमचा ऍक्च्युअली मिल्क सप्लाय ड्रॉप असेल, कारण कित्येकही वेळा डिलिव्हरी नंतर पहिले 3 ते 5 दिवस अजून मिल्क सप्लाय सेट होत असतो. कधी कधी 10-15 दिवस झाले आहेत पण फॉर्म्युला मिल्क बरोबर आहे तर अजून मिल्क सप्लाय सेट नसतो. कित्येकही वेळा 2-2.5 महिने झाले तुम्ही फक्त पंप करताय, डायरेक्ट लॅच करू शकत नाहीये म्हणून फॉर्म्युला मिल्क आणि मिक्स फीडिंग चालू आहे. त्याच्यामुळे पण कधी कधी मिल्क सप्लाय सेट होत नाही. तर हे सगळे जेन्युइन कारण आहेत आणि त्याच्यामुळे जो तुमचा मिल्क सप्लाय ड्रॉप असेल तर तुमचं बाळ कित्येकही तास पीत बसेल आणि त्याच्यामुळे पण ब्रेस्ट फीडिंग कधी कधी 1 तास चालू शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट, तुमचं बाळ ब्रेस्ट वरती पिता पिता झोपून जाते का? तर तुमचं बाळ ब्रेस्ट वरती पिता पिता झोपून जात असेल ना तर ऍक्च्युअली तुमचं बाळ 1 तास दूध पितच नाहीये. मग त्या 1 तासापैकी अर्धा तास तर झोपण्यातच जातो. 5 मिनिटाची डुलकी, 5 मिनिटं प्यायचं, 5 मिनिटाची डुलकी, 5 मिनिटं प्यायचं. तर बाळ अर्धा वेळ झोपते, अर्धा तास जागा राहते. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही 1 तास बाळाला दूध पाजताय पण ऍक्च्युअली ते 1 तास दूध पितच नाहीये. ते तुमच्या पाठीची वाट लागलीये, काही सुधरत नाहीये, तुम्हाला खूप कसं तरी होतंय. चौथी गोष्ट, जेव्हा बाळ 1 तास पितं ना दूध आणि त्याच्यानंतर पण क्रँकी असतं, त्याची कारणच खूप वेगळी आहे. महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा बाळाला माहितीये की मी तोंडातच घेऊन बसले, तेव्हा बाळ तेवढ्या एफिशियन्सीने पित पण नाही. त्यामुळे तेवढं दूध बाळाच्या पोटात जात नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला वाटतं तुम्ही 1 तास बसलाय त्यामुळे तुमचा स्ट्रेस वाढलाय, त्याने मिल्क सप्लाय ड्रॉप होतो. तिसरी गोष्ट, जर 1 तास बाळ दूध पित असेल आणि त्याच्यानंतर बाळ तरी पण रडतंय म्हणून तुम्ही आपलं फॉर्म्युला मिल्क पाजताय तर त्याच्यामुळे तुमचा मिल्क सप्लाय अजून ड्रॉप होणार आहे. ही पुढची आणि अतिशय महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही 1 तास बसून बाळाला पाजताय आणि लोक तुमच्यावरती कमेंट पास करतात की मला तर वाटतं ना जो मिल्क सप्लायच कमी, तेव्हा जे इरिटेशन होतं ना ते खूप डेंजरस इरिटेशन. तुम्हाला झालंय का? पटकन टाका. येस आय फेल्ट इरिटेटेड टाका कमेंट मध्ये. लोकांच्या कमेंट एवढं मोठं इरिटेशन नाही कोणत्याही नवीन आहे. म्हणून बाळ जेव्हा लांबडं दूध पितं ना तेव्हा हे सगळे कन्फ्युजन्स क्रिएट होतात आणि ही सगळी कारणं आहेत त्या कन्फ्युजन्सच्या मागची आणि बाळ का तुमचं 1 तास पित आहेत. तर ह्याला आपल्याला इम्प्रूव्ह कसं करता येईल? सिंपल पद्धती आहेत इम्प्रूव्ह करायच्या. बाय द वे, तुम्हाला हे ऐकल्यानंतर वाटलं असेल की श्रेया हो मला हे सगळे इश्यूज आता पण होतात आणि तुम्हाला जर माझ्याशी पर्सनली बोलायचं असेल तर मी इथे व्हॉट्सअप नंबर लिहितेय किंवा तुम्ही myduja.com वरती जाऊन पर्सनल कन्सल्टेशन बुक करू शकता. आयुष्य स्वतःचं सोपं करणं हे स्वतःच्या हातात आहे आणि ते फॉर शुअर दुसऱ्यांच्या हातात नाहीये. म्हणजे ते तुम्हालाच तुमचं करावं लागणार आहे. जेवढा लवकर कराल ना तेवढं ते तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं. तर हे सुधारायचं कसं? पहिली आणि महत्वाची गोष्ट, बाळाचं लॅचिंग हे अर्ध्या तासाच्या आतमध्ये सोडलंच गेलं पाहिजे. मग ते स्वतःहून सोडू दे, नाही सोडू दे, मॅक्सिमम फीडिंग टाइम इज 30 मिनिट्स. पहिले 5 दिवस 15 मिनिटं राईट, 15 मिनिटं लेफ्ट, 10 मिनिटं राईट, 10 मिनिटं लेफ्ट असं चालू शकतो कारण तुम्हाला दोन्ही ब्रेस्टने पाजायचं. पण 5वा दिवस झाल्यानंतर तुम्हाला एकाच ब्रेस्टने दूध पाजायचं. दुसरी महत्वाची गोष्ट, बाळाला दूध पाजताना बाळाला ऍक्टिव्ह ठेवा. गप्पा मारा, इथे खाच करा, ते गुदगुल्या करणं आणि टिचक्या मारणं सोडून द्या.
बाळाला ऍक्टिव्ह ठेवून बाळाला ब्रेस्ट फीडिंग करणं हे खूप जास्त महत्वाचं, म्हणजे बाळ मधून झोपणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, फीडिंग झालं अर्धा तास की बाळाला दुसऱ्या कोणाकडे तरी द्या आणि त्यांना सांगा बाळ उपाशी दिसत असेल तर 10 ते 20 ml फॉर्म्युला मिल्क द्या किंवा स्वतःचं दुसऱ्या ब्रेस्टचं काढून दूध द्या आणि ते त्यांना पाजू द्या, बट यू हॅव टू लाई डाऊन. कारण तुम्हाला त्या ब्रेकची आणि त्या रेस्टची गरज आहे. जर तुम्ही तो घेतला नाही तर त्याचा तुम्हाला त्रास होतो. पुढचं महत्वाचं सोल्युशन, पाठीचे व्यायाम करा आणि जर 3 महिने डिलिव्हरी झाली असेल तर वेट लॉस करा. वेट लॉस बॅच तुम्ही मायदूच्याबरोबर पण जॉईन करू शकता. मी इथे डिटेल्स लिहितेय त्याच्या, पण हे खूप महत्वाचं आहे. नाही व्यायाम केल्याने दूध कमी होतं. व्यायाम केल्याने तुमच्या बॉडीत हॅपी हार्मोन रिलीज होतात. इनफॅक्ट तुमची जस्ट डिलिव्हरी झाली आणि तुम्ही हा व्हिडिओ बघताय, आफ्टर डिलिव्हरी एक्सरसाइजेस मायदूजा असं लिहा. आपण व्हिडिओ केलेला आहे जिथे मी स्वतः 20 मिनिटाचे व्यायाम दाखवते, जे तुम्ही डिलिव्हरीच्या दुसऱ्या दिवशी पण सुरू करू शकता. पाठीसाठी, वजायनासाठी, ब्रेस्टसाठी, मानेसाठी. हे महत्वाचं आहे, कारण व्यायाम तुमच्या बॉडीत हॅपी हार्मोन रिलीज करतो, ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य सुखी होतं आणि पीसफुल होतं. म्हणून व्यायाम केला. पुढची महत्वाची गोष्ट, चर्चा करू नका. अर्ध्याच्या वरती नातेवाईकांना माहितीये तुमचं बाळ 1 तास दूध पिते, का चर्चा करताय? ही सगळीजण मदत करायला येणार आहे? नाही. कमेंट पास करणार आहे आणि निगेटिव्हिटी बिल्ड करणार, ज्याची गरज नाहीये. म्हणजे इनफॅक्ट नवीन आईला आयुष्यात कोणीच नाही पाहिजे ज्याच्यामुळे निगेटिव्हिटी बिल्ड होते. स्कोपच नाहीये तुम्हाला, परवडू शकत नाही आपल्याला. एक आई म्हणून आपलं बाळ कधीही परत एवढं लहान होणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, बाळ जर 1 तास दूध पित असेल तर काहीतरी चुकतंय. मी कोणत्याही आईला ब्लेम करणार नाही की तुझं काहीतरी चुकतंय. मी असं म्हणते की ओव्हरऑल सिनारिओ मध्ये काहीतरी चुकतंय. एक शेवटची गोष्ट जी तुम्हाला बॉदर करते, 1 तास दूध पिल्यानंतर पण माझं बाळ भुकेचे साईन देत. 1 तास दूध पिल्यावर पण पिल्लं जो तोंडात बोटं घालत असतील तर कित्येक वेळा ते माउथिंगमुळे घालतात. तो भुकेचा साईनच नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, ऑनेस्टली जर ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी असेल किंवा तुम्ही बाटलीची सवय लावली असेल किंवा फॉर्म्युला मिल्क देत असाल तर त्याच्यामुळे पण पिल्लू हे करू शकतं. बेसिकली पिल्लू सिग्नल देत आहे की आता मला माझी बाटली द्या. हे पण कॉमन आहे. शेवटी पिल्लूला सवयी आपण लावतो आणि त्यांच्या सवयी मोडायचं काम पण आपल्याच हातात असतं. म्हणून त्या सवयी मोडा. 1 तास प्लीज बाळाला घेऊन बसू नका. त्यामुळे निपलवरती पेन, निपलवरती ब्रुजेस, निपल दुखणं, पाड दुखणं नाही ते डोक्याला त्रास सुरू होतात. आणि मी आता जे काही सांगितलंय किंवा पर्सनली आपण बोलल्यानंतर पण पुढच्या 2 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला जाणवेल गोष्टी थोड्या सुरळीत व्हायला लागल्या. श्रेया, आई पण हे एन्जॉय करायसाठी असतं, सफर करण्यासाठी नाही. म्हणून लक्षात ठेवा आणि या गोष्टी इम्प्रूव्ह करा. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. टेक केअर. बाय बाय.